राहुल गांधींची खासदारकी जाणार का? संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधी आक्रमक झाले, पण आता त्याच आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्यावरच कारवाईची टांगती तलवार आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात कथित असंसदीय आणि अवमानकारक अशी भाषा वापरल्याचा आरोप राहुल गांधीवर करण्यात आलाय. या प्रकरणाची दखल घेत लोकसभेच्या विशेष अधिकार समितीनं राहुल गांधींना नोटीस बजावली असून 28 ऑगस्ट पर्यंत उत्तर आणि स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे जर समितीसमोर राहुल गांधींचं स्पष्टीकरण समाधानक ठरलं नाही तर पुढे काय? त्यांना फक्त माफी मागावी लागणार, निलंबन होणार की थेट खासदारकीवरच संकट येणार? नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. नुकतंच संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या संपूर्ण अधिवेशनात विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. अनेक मुद्द्यांवरून सभागृहात जोरदार गदारोळ सुद्धा झाला आणि अनेक वेळा संसदेचं कामकाज ठप्प झालं. त्यातच जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा राहुल गांधींनी आक्रमकपणे उपस्थित केला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या मुद्द्यावरून सरकारवर टीका करताना राहुल गांधींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर थेट केंद्र सरकारला घेरलं. मात्र याच पावसाळी अधिवेशनात केलेल्या एका वक्तव्यामुळे आता राहुल गांधी अडचणीत आलेत. 29 जुलै रोजी लोकसभेत पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 म्हणजे सार्वजनिक परीक्षा अर्थात अयोग्य मार्गाचा प्रतिबंध सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू होती. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात भाषण केलं. या भाषणादरम्यान राहुल गांधींनी एका विद्यार्थिनीशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला. त्या संभाषणाच्या संदर्भात त्यांनी लोकांच्या 3 श्रेणी सांगितल्या: विद्यार्थी, इडियट्स म्हणजेच मूर्ख आणि अंधभक्त. मात्र याच इडियट या शब्दावरून वाद निर्माण झालाय. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या शब्दावर आक्षेप घेतला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इडियट हा शब्द असंसदीय ठरवत तो सभागृहाच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे आदेश दिले. यावेळी राहुल गांधींचं म्हणणं होतं की हा शब्द त्यांनी कोणत्याही खासदाराला उद्देशून वापरला नाही. एका विद्यार्थिनीने केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देताना आपण हा शब्द वापरला होता असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं होतं. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. याच भाषणात राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे सत्ताधारी बाकांवरून जोरदार आक्षेप घेण्यात आला आणि सभागृहात मोठा गदारोळ झाला. भाजपनं राहुल गांधींच्या या वक्तव्याला गंभीरपणे घेतलं. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे विरोधाकार भंगाची नोटीस दिली. या नोटिशीत राहुल गांधींनी असंसदीय आणि अपमानजनक अशी भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याचबरोबर लोकसभेच्या नियम 353 अंतर्गत पुरेशी पूर्वसूचना न देता गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विशेष म्हणजे भाजप खासदार डॉक्टर संजय जयस्वाल यांनी 29 जुलै रोजी लोकसभेच्या विशेष अधिकार समितीला हे पत्र दिलं. राहुल गांधींच्या वक्तव्याची दखल घ्यावी आणि संसदेच्या कार्यपद्धतीच्या नियमांनुसार योग्य ती कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पुढचं पाऊल उचलण्यात आलंय. लोकसभेच्या विशेष अधिकार समितीनं राहुल गांधींना नोटीस बजावली असून 28 ऑगस्ट 2026 पर्यंत त्यांच्याकडे आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिलेत. म्हणजेच आता राहुल गांधींना समितीसमोर आपलं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. त्यानंतर समिती त्यांच्या उत्तराची आणि संबंधित वक्तव्याची पडताळणी करेल आणि त्यानुसारच पुढचा निर्णय होऊ शकतो. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. राहुल गांधी दोषी आढळले तर त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होऊ शकते? सर्वप्रथम जर विशेष अधिकार भंग किंवा गैरवर्तनाचा आरोप सिद्ध झाला तर राहुल गांधींना सभागृहाची माफी मागण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. त्यांना सक्त ताकीदही दिली जाऊ शकते. मात्र समितीला राहुल गांधींचं वक्तव्य अत्यंत गंभीर आणि असंसदीय नियमांचं उल्लंघन करणारं वाटलं तर त्यांच्या निलंबनाची शिफारस करण्याची शक्यता देखील आहे. आणि याही पेक्षा कठोर कारवाई होऊ शकते का? अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर परिस्थितीत एखाद्या खासदाराच्या विरोधात सभागृहात विशेष अधिकार चौकटीत कठोर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे राहुल गांधींच्या खासदारकीवर सध्या चर्चा सुरू आहे. मात्र फक्त नोटिशीच्या आधारावर राहुल गांधींची खासदारकी थेट रद्द होणार आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया, समितीचं परीक्षण आणि सभागृहाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सध्या राहुल गांधींसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे 28 ऑगस्ट पर्यंत आपली बाजू प्रभावीपणे मांडण्याचं. एकीकडे भाजप राहुल गांधींच्या वक्तव्याला संसदीय शिस्तीचा प्रश्न मांडतंय तर दुसरीकडे राहुल गांधींच्या भूमिकेतून हा शब्द संदर्भासह वापरला गेला होता असा बचाव केला जाऊ शकतो. आता राहुल गांधी समितीसमोर नेमकं काय स्पष्टीकरण देतात?
विशेष अधिकार समिती त्यांच्या उत्तरावर काय भूमिका घेते आणि या प्रकरणात माफी, ताकीद, निलंबन की आणखी कठोर कारवाई होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण सध्या एक गोष्ट स्पष्ट आहे, संसदेत सरकारला घेरण्यासाठी वापरलेली राहुल गांधींची आक्रमक भाषा आता त्यांच्यासाठीच राजकीय आणि संसदीय अडचण ठरू शकते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.